अशा काही चांगल्या सवयी ज्याने आपला दिवसच नाही तर आठवडा, महिने आणि वर्षसुद्धा नाही तर आपलं आयुष्य चेंज होईल. आहे. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यात अगोदर जी सवय येते तर ते येते वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट. तर वेळेवर उठणे, वेळेवर सगळी काही कामं करणं, त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर जे आहे तर ते आपल्याला वेळेचं नियोजन करायला लागतं. तर आदल्या रात्री जे आहे ना तर ते वेळेचं नियोजन म्हणजे उद्या आपल्याला काय कामं करायची आहे तर ते लिहून ठेवायचं आणि जास्त लिहायचं नाही आहे. फक्त 3 ते 4 कामं जी आहे ना तर ती लिहायची. नाहीतर आपण काय करतो, खूप जास्त जे आहे ना तर ते एक पूर्ण पेज भरून लिस्ट लिहितो. 10 ते 12 जी आपली कामं असतात तर ती एकाच दिवशी होईल असं नसतं. तर ती आपण लिहून ठेवतो आणि तिच्यातले फक्त 3-4 कामं होतात आणि बाकीचे होत नाही. त्याच्यामुळे आपण ना तर डिमोटिवेट होऊन जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे फक्त व्हिडिओमध्ये दाखवायला किंवा बघायलाच असतं, असं रिअल लाईफमध्ये होत नाही. तर तसं नसतं. जे आपण ठरवतो ना तर तेच होतं. फक्त काय होतं ना की जेव्हा आपण काम वगैरे जी पण लिहितो ना तर ती थोडी लिहायची. म्हणजे आता आपल्याला जे आहे ना तर दिवसभराची सगळी कामं करून किती वेळ मिळतो. आता 10 वाजता जर कामं होत असेल तर 10 ते 5 वाजेपर्यंत जो मधला वेळ असतो ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच काम नाही आहे. ते फक्त तुम्हाला यूज करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही तेवढा वेळ जो आहे ना तर तो यूज करायचा आहे काहीतरी चांगलं करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये ठरवायचं की एवढ्या वेळामध्ये माझी एनर्जी चांगली कुठल्या वेळेमध्ये असते. म्हणजे सकाळी 10 वाजता जर तुमची कामं झाली तर थोडा वेळ रेस्ट घ्यायचा 10-15 मिनटं. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, मोबाईल बघायचा आहे, टी व्ही बघायची आहे, तर असं काहीही तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते पुढचा जो टाईम आहे तर त्याच्यामध्ये ठरवायचं की किती कामाला, कुठल्या कामाला किती वेळ लागतो आणि तो लिहून ठेवायचा. आता 10 मिनटं जर एखाद्या कामाला लागत असेल तर ते जर काम असतं ना तर ते अजिबात लिहायचं नाही. ते लगेच 10 मिनिटात होणारं आहे ना तर लगेच करून टाकायचं, म्हणजे ते लिस्टमध्ये यायला नको. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना तर त्याच्यामध्ये स्वतःसाठी थोडासा टाईम काढायचा. आता अर्धा तास जे आहे ना तर ते स्वतःसाठी काढायचा. मग तो तुम्ही स्वतःच्या याच्यावरती यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला चांगलं दिसायचं आहे, पर्सनॅलिटी वगैरे बनवायची आहे किंवा काय, तुम्हाला एखादं तुम्ही काही शिकताय तर त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आपण म्हणजे पैसा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामुळे ना ज्या गोष्टीकडून जे काम करून आपल्याला पैसा आणि मान मिळेल ना तर त्या कामावरती जास्त भर द्यायचा. स्वतःसाठी पण वेळ काढायचा. कारण स्वतःच जर व्यवस्थित म्हणजे तब्येत वगैरे व्यवस्थित नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. तर त्याच्यासाठी पहिलं तब्येतीकडे लक्ष द्यायचं. व्यायाम वगैरे करायचा, वेळेवर उठायचं, वेळेवर झोपायचं. आणि वेळेवर उठायचं असेल तर वेळेवर झोपणं गरजेचं आहे. तर उद्याचा अलार्म नाही लावायचा, सकाळचा. अगोदर काय करायचं की आदल्या दिवशीच जे आहे ना, तुम्हाला जर 10 वाजता झोपायचं आहे आणि 5 वाजता उठायचं आहे तर तुम्ही सकाळचा 5चा अलार्म नाही लावायचा. तुम्ही आदल्या दिवशी जर तुम्हाला 10 वाजता झोपायचं आहे ना तर तुम्ही 9:30चा अलार्म लावा. म्हणजे अर्धा तास असतो तुमच्याकडे. मग तुमची राहिलेली जी पण कामं असतात तर ती अर्ध्या तासामध्ये आवरायचं. शक्यतोवर जेवढी पण आपली कामं आहेत ना तर तेवढी पहिलीच करून घ्यायची. पण एखाद्या वेळेस काय होतं, थोडाफार असा उशीर वगैरे होतो ना तर त्याच्यासाठी अर्धा तास अगोदर अलार्म लावायचा. म्हणजे अलार्म वाजला की आपल्याला कळतं की बाबा ही जी कामं आहेत तर ही मला आवरायची आहे, कारण अर्ध्या तासानंतर मला ना झोपायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे उद्या सकाळी जे आहे ना तर ते लगेच तुम्हाला जाग येईल. झोप पूर्ण व्हायला पाहिजे ते. आता 7 ते 8 तास जे आहे ना तर ती झोप गरजेचीच आहे. पण असं प्रत्येकासाठी नसतं. म्हणजे प्रत्येकाची एनर्जी ही वेगवेगळी असते. कोणाला 4 ते 5 तास जरी झोपलं ना तरी खूप म्हणजे फ्रेश वाटतं. तर ती ज्याची त्याची एनर्जी असते. कोणाला 4 ते 5 तास झोपूनसुद्धा एनर्जेटिक वाटतं. कोणाला 8 तास झोपूनसुद्धा एनर्जेटिक वाटत नाही. तर ती ज्याची त्याची एनर्जी असते. तर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला किती वेळ झोपायचं आहे. आता 7 ते 8 तास गरजेचंच आहे असं आहे. पण मग त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश 4 तास 5 तास झोपून जर तुम्हाला फ्रेश वाटत असेल तर पुढचा जो पण टाईम आहे ना तर तो टाईम तुम्हाला एक्स्ट्राचा मिळून जातो. म्हणजे जो 8 तास झोपतो ना तर त्याच्यापेक्षा तुम्हाला 2 ते 3 तास जे असतात ना तर ते एक्स्ट्राचे भेटतात. ते तुम्ही स्वतःसाठी म्हणजे एखादा बिझनेस वगैरे करत असाल किंवा काय तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सर्च करू शकता किंवा काय ते त्याच्यासाठी तुम्ही जे आहे ना तर तो वेळ
यूज करू शकता. नंतरचं जे येतं तर व्यायाम आणि एक्सरसाइज. तर व्यायाम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता हे कसं करायचं, तर व्यायाम करायचं म्हणजे ना, सगळ्यात अगोदर काय करायचं, की असं मनामध्ये ठेवायचंच नाही, की मला नेहमीसाठी एवढा व्यायाम करायचा आहे. हां, मला फक्त 8 दिवस व्यायाम करायचा आहे आणि फक्त 15 मिनटं व्यायाम करायचा आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं. कारण आपण जेव्हा विचार करतो ना, की नाही आपल्याला नेहमीसाठी व्यायाम करायचा आहे किंवा नेहमीसाठी एक्सरसाइज करायची आहे, नेहमीसाठी आपल्याला कुठलं तरी काम करायचं आहे किंवा एखादी गोष्ट करायची आहे, तर ती नेहमीसाठी म्हटलं तर आपल्याला थोडं म्हणजे जास्त हे वाटतं. आणि म्हणजे होणार की नाही होणार हे अगोदरच आपण ठरवून ठेवतो, की नाही होणार. होणार असेल ना तरीसुद्धा आपण जसा विचार करतो ना, तर तसंच होऊन जातं, की विचार करायचं की होणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचं, की नाही ही गोष्ट तर होणार आहे आणि ही मी करणारच आहे. तर तसं करायचं. त्याच्यामुळे आणि हे जर तुम्हाला काय करायचं, की याच्यासाठी ना अलाराम लावून ठेवायचं, की 15 मिनिटाचा अलाराम लावायचा आणि 15 मिनिटामध्ये जेवढी होईल ना, तर तेवढी एक्सरसाइज मी करणार आहे आणि बाकीची जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी. म्हणजे जेवढं आपल्याला होईल ना, तर तेवढं. आता तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण एक्सरसाइजला लगेच जे आहे ना, तर ते कोणी तयार होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही चालू शकता. आता चालू शकता म्हणजे सुरुवातीला तुम्ही ना 15 मिनिटं चाला. पण चालताना ना इकडे-तिकडे बघणे किंवा मोबाईल बघत असं काही चालू नका. एकदम चालताय ना, तर एखादं पॉझिटिव्ह जे आहे ना, तर तो व्हिडिओ लावून द्या. किंवा मग तुमच्या एखादं काम तुम्ही करताय, तर त्या कामासाठी तुम्हाला हेल्प होईल असा एखादा व्हिडिओ जो आहे ना, तर तो लावून द्या आणि त्याच्यासोबत एकदम भरभराटीने चाला. म्हणजे एकदम बरोबर चाला, की तुम्हाला असा घाम यायला पाहिजे, थकायला पाहिजेत तुम्ही, असं दम वगैरे लागायला पाहिजेत. तर तसं तुम्ही चाला. म्हणजे त्याच्यामुळे ना तुमचं शरीर आणि मन दोन्हीही जे आहे ना, तर ते निरोगी होईल. कारण मनाला तुम्ही काहीतरी ऐकवताय, कानामध्ये काहीतरी तुम्ही ऐकवताय पॉझिटिव्ह जे आहे ना, तर ते वाइब्स तुम्हाला येतील. नंतर जे आहे ना, तर ते वाचन म्हणजे नेहमीच वाचन करायचं. तर वाचन करायचं म्हणजे काय तास-तासभर पुस्तकं घेऊन बसायचं असं नाही आहे. आता तुम्ही याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, की मी जे करते ना, तर ते अलाराम लावूनच करते. तर तुम्ही सुरुवातीला 10 मिनिटाचा अलाराम लावायचा आणि 10 मिनिटापासून जे आहे ना, तर ते वाचायला सुरुवात करायची. आता तुम्ही काय वाचू शकता, तर तुम्ही काहीही वाचू शकता. तुम्हाला आवडेल ते एखादं पुस्तक वाचू शकता, एखाद्या देवाचं वाचू शकता. किंवा तुम्ही काही काम करताय तर त्याच्या रिलेटेड काहीतरी आहे, एखादं बुक मिळालं आहे किंवा तुम्हाला कुठेतरी पेपरमध्ये एखादा लेख मिळाला आहे, तुम्हाला स्टोरी वगैरे वाचायला आवडत असतील तर ते पण तुम्ही वाचू शकता. म्हणजे जेवढं तुम्ही वाचाल ना, आता तुम्ही जर का असं तुम्हाला ज्याच्यामध्ये पुढे करिअर करायचं आहे त्याच्याविषयी जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामुळे तुमचं जास्त ज्ञान होऊन जाईल. म्हणजे त्यांचे जास्त आयडिया ज्या आहेत ना, तर त्या तुमच्याकडे राहतील. नंतरची जी सवय आहे ना, तर ती कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. तर जे आपल्याकडे आहे ना, तर त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. आता कोणाचं काहीही बघायचं आणि त्याच्यावरती हे करत बसायचं का? तर नाही. जे आहे ना माझ्याकडे ते खूप जास्त आहे, खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. तर याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. जे आहे तर ते छान आहे आणि जे नाही आहे तर ते मी मिळवेल. जे मला मिळवायचं आहे तर ते मी मिळवेल. पण जे आहे ना तर त्याच्यासाठी देवाला ना थँक्यू बोलायचं. त्याच्यानंतर म्हणजे अनियमित खाणे. काहीतरी आपण काय करतो ना, काहीही खात बसतो. उगाचच अनियमित. त्याचा काही टाईमही नसतो आणि काही नसतो. आता तुम्ही सकाळी नाश्ता करायचा, दुपारी लंच आणि संध्याकाळी जेवण, तर ते सुद्धा टाईमावरतीच झालं पाहिजे. आता तुम्ही कामाला जात असाल तर ते शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा चटर खाणं आणि केव्हा तरी टाईम भेटला तेव्हा खाणं हे चुकीचंच आहे. पण काय करायचं, की थोडा टाईम द्यायचा, की नाही हा 1 तासामध्ये जे आहे ना, तर ते मी नाश्ता करणार आहे. तर 7 ते 8 वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही 7लाच नाश्त्याला बसायला पाहिजेत असं काही नाही आहे. 7, 7:30, 8 असं एका तासामध्ये मी कधीतरी का होऊ देत ना, पण नाश्ता करेल. आणि दुपारचं पण तसंच ठरवायचं 1 ते 2 वाजेपर्यंत 1 ते 2च्या मध्ये जे आहे ना, तर तोपर्यंतच मी ना, तर जेवण वगैरे करील. 7 ते 8 म्हणजे 1 तास आहे. त्या एका तासामध्ये केव्हाही मी जेवण करेल. त्याच्यानंतरची जी सवय आहे ना, तर ती कामात टाळाटाळ करणे. जेव्हा आपण एखादं काम करायला घेतो ना, ते जर आपल्या आवडीचं असेल, तर आपण लगेच करतो. पण ते जर आपल्या आवडीचं नसेल ना, तर एवढी टाळाटाळ करतो ना आपण, की विचारू नका. नाही मग उद्या करू, थोडं थांबून करू, विचार करू, असं करतो. तर असं करायचं नाही आहे. तेव्हाचं तेव्हा करून टाकायचं. म्हणजे ते काम झाल्याच्यानंतर आपल्याला ना
असं वाटतं की नाही एक काम झालं आहे, थोडंसं स्वतःला जे आहे ना तर ते हे करायचं की नाही हे काम आपल्याला करायचंच आहे आणि हे व्हायलाच पाहिजे. तर नकारात्मक विचार करणे, अजिबात कुठल्याच गोष्टीविषयी ना नकारात्मक विचार नाही करायचा, पॉझिटिव्हच करायचा. जी गोष्ट नकारात्मक असेल ना तिलासुद्धा पॉझिटिव्ह यानेच बघायचं. तर अशा होत्या आजच्या चांगल्या सवयीचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.